धाराशिवमधून दूध भेसळ प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। अवघ्या 150 स्क्वेअर फुटाच्या छोट्याशा दुकानात कोट्यवधी रुपयांच्या वे पावडरचा गोरखधंदा सुरू होता। पोलीस तपासातल्या कागदपत्रांनुसार फरार मुख्य आरोपी बाळासाहेब गोडगे याच्या भूम शहरातील आरसोली रोडवरील मधुबन ट्रेडिंग कंपनी या छोट्या दुकानात 2 वर्षात 4,63,00,000 रुपयाहून अधिक किमतीच्या वे पावडरची विक्री झाल्याची नोंद आहे। विशेष म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार गोडगेच्या जवळच्या व्यक्तीकडून मिळालेल्या टिप नंतरच या संपूर्ण प्रकरणाचा धागा तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची चर्चा आहे। एवढ्या छोट्याशा जागेतून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार नेमका कसा चालत होता, या साखळीत आणखी कुणाचा सहभाग होता का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत। मधुसूदन ट्रेडिंग कंपनीच्या सील केलेल्या कार्यालयावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। गेल्या 3 वर्षापासून दुधामध्ये पावडर भेसळीचा जो गोरखधंदा आहे तो सुरू होता आणि आता पोलीस तपासात तो उघड आला। अन्न आणि औषध प्रशासनानं ज्यावेळेस पहिली धाड टाकली त्यावेळेस या मधुबन ट्रेडिंग कंपनीला सील करण्यात आलेलं आहे। याच कंपनीमधनं जी पावडर आहे ती वितरित केली जात होती। पोलीस तपासात या प्रकरणाची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। तब्बल 4,63,00,000 अधिक किमतीची पावडर या कंपनीतून विक्री झाल्याचं समोर आलेलं आहे। 3 वर्षात 2,000हून अधिक दूध संकलकांना ही पावडर विकल्याची माहिती आहे। खरं तर बेकरी उत्पादनासाठी ही पावडर वापरली जाते, मात्र दुधामध्ये या पावडर वापरायला परवानगी नसताना सुद्धा नियमबाह्य पद्धतीनं दूध संकलकांना ही पावडर वाटप केलं आहे। बाळासाहेब गोडगे यांची ही मधुबन ट्रेडिंग कंपनी आहे की जी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारवाईनंतर सील करण्यात आलेली आहे। या प्रकरणात 7 आरोपी आहेत, ते अजूनही फरार आहे। अकलूजच्या हेमंत कॉर्पोरेशन येथून ही पावडरची खरेदी झालेली होती। गेल्या 3 वर्षामध्ये या पावडरचा मोठ्या प्रमाणात खरेदी झालेली आहे आणि भूम परिसरामध्ये अनेक दूध संकलकांना ही पावडर विकल्याची माहिती आहे ती समोर आलेली आहे। आता या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस 3 पथकं तयार करण्यात आलेली आहे। तपास सुरू आहे, मात्र हे आरोपी अजूनही मोकाट आहे। त्यांच्यावर काय कारवाई होते आणि ह्या दूध भेसळीची व्याप्ती कुठपर्यंत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, भूम। तर दूध भेसळी विरोधात कारवाई सुरू झाल्यापासून दूध टंचाई निर्माण झाली आहे। दूध विक्री करणाऱ्या अनेक छोटी मोठी दुकानं बंद झालेली आहेत। दूध ग्राहकानं हा अनुभव सांगितलाय। धाराशिवच्या शेतकरी दूध विक्रेता आणि ग्राहकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। दूध भेसळी विरोधात कारवाई सुरू झाल्यानंतर धाराशिवमधल्या अनेक दूध जे वितरक दुकानं आहेत ते बंद झालेले आहेत। अनेक ठिकाणी दूध मिळत नाही आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की जे शेतकरी आहेत, जे स्वतः दूध घेऊन येतात, अशा दूध केंद्रावर आता गर्दी वाढताना दिसत आहे। दूध घ्यायला आलेले लोक आहेत, इथं दूध वितरण सुरू आहे। काय परिस्थिती आहे दुधाची? सध्या तुकाराम मुंडे साहेबांनी जो दूध भेसळीसाठी जे प्रतिबंधक असे म्हणजे कडक कारवाई केली आहे, त्यामुळे इथले जे अधिकारी आहेत त्यांनी कारवाई केल्यामुळे जे भेसळ करणारे जे व्यापारी होते ते सध्या गायब झाले आहेत आणि ग्रामीण भागातील जो खरा शेतकरी दूध विकणारा होता त्यांना या ठिकाणी त्यांनाही 4 पैसे दुधाला भाव मिळालेला आहे। त्यामुळे आज तो आनंदी आहे आणि खरोखरच आमचं एक म्हणणं असं, ग्राहक म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला पाण्याचं असलेलं दूध असलं तरी चालतंय, का हरकत नाही, परंतु त्या दुधामध्ये भेसळ असता कामा नये। बरेचसे लोक व्यापारी काय करतात, कोल्डमध्ये दूध त्या ठिकाणी शीत हे गृहामध्ये दूध ठेवतात आणि थंड दूध देतात, असं वही देत नाही, कारण त्याच्यामध्ये काहीतरी कसलं तर थेंब टाकतात आणि त्यामुळं त्या केमिकलचे थेंब टाकल्यामुळं ते दूध थंड राहतं आणि ते तसंच म्हणजे नासत वगैरे नाही। शहरातल्या अनेक दूध केंद्र बंद झालेली आहेत। हो, निश्चित त्याच्यात अनेकांनी धास्ती हे जे भेसळ प्रतिबंध जे अधिकारी आहेत त्यांची अनेकांनी धास्ती घेतलेली आहे, कारण बऱ्याच जणांवर कारवाई झाली आहे। त्यामुळे असे जे प्रत्यक्ष शेतकरी आहेत, ह्या शेतकऱ्यांचा हा फायदा झालेला आहे। ह्या शेतकऱ्यामुळं या दुधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यांची विक्री व्हायला लागलेली आहेत आणि यांना 60 रुपयाचा भाव आता 70 रुपये झाला आहे, हे आनंदाची बाब आहे। सर, दूध घ्यायला तुम्ही आलेला आहात, हो। काय परिस्थिती आहे? पहिल्यापेक्षा जास्त वितरण चालू आहे दुधाचं आणि जवळजवळ मी 3 वर्ष झालं या ठिकाणावरून दूध नेतोय। दुधामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे भेसळ आढळून येत नाही आणि बरेच ग्राहक वाढलेले आहेत। दुधाचं दूध पहिलं ह्यांचं काहीतरी 1 तास 1.5 तास थांबावं लागायचं यांना। तुम्ही इतर ठिकाणी दूध घेत होता, तिथलं काय परिस्थिती आहे आता त्या ठिकाणचे इतर ठिकाणचे बरेच दूधवाले म्हणजे गायब झालेत व त्याच्यामध्ये भेसळीचं प्रमाण असल्या कारणानं
त्यांनी बंद केलेला आहे तो व्यवसाय. आणि सध्याला आता याच्यामध्ये नंबर 1चा क्वालिटीचं दूध सध्याला चालू आहे. आणि या ठिकाणी दररोज सकाळी एक अर्ध्या तासामध्ये दूध संपूर्ण बंद होतं. दूध घेतलं तुम्ही, बाहेर आता अनेक ठिकाणचं दूध जे मिळायचं बंद झालेलं आहे, काय परिस्थिती आहे? मी आता ती काय मला बाहेरचं माहित नाही. मी पण परवा काय केलं त्यांचं दूध चेक केलं, अर्धा ग्लास पाणी आणि अर्धा ग्लास दूध, आणि बाटलीत असं जर हलवलं तर ती ही फेस येते असं दुसऱ्या दुधात भेसळ असलेल्या. पण ह्यांच्या दुधात अजिबात ती भेसळच नव्हती, कारण त्यांची ती प्रशिक्षण. दूधवाले तुम्ही, काय परिस्थिती आहे शहरामध्ये? शहरामध्ये काय बाकीच काय नाही माहीत, पण ह्या सेंटरवर दूध हमेशा नेतो आम्ही. कुठल्याही प्रकारची मिसळ वाटत नाही आम्हाला, बिलकुल शुद्ध दूध देणारा एवढाच माणूस आहे. दूध वितरक आहेत, कशी परिस्थिती आहे? तुम्ही दूध घेऊन येतात, पहिली गर्दी किती होती, आता गर्दी किती आहे? आता गर्दी खूप वाढलेली आहे. मी स्वतः 2018 पासून चौकात दूध विकत आहे. गिरायकाची खूप मागणी आहे. अगोदर किती वेळ लागायचा ना आता किती वेळ लागतो विकायला? पहिले 1 तास 1.5 तास जायचं, आता एक अर्ध्या पाऊण तासात संपत आहे माझं दूध. ही परिस्थिती आहे दूध वितरण केंद्रावरची. जे शेतकरी दूध घेऊन येत आहेत अशा शेतकऱ्यांकडं आता ग्राहकांची गर्दी वाढली, कारण शहरामधले लहान मोठे जे दुकानदार आहेत, जे दूध वितरण करत होते, दूध विक्री करत होते, अशा बऱ्याच दुकानदाराकडं दूध विक्री बंद झालेली आहे. त्याचा फायदा आता शेतकऱ्यांना होतोय. ही गर्दी वाढली आहे. अप्पासाहेब शिर्के, एबीपी माझा, धाराशिव. आणि धाराशिवच्या भूम येथील दूध भेसळ प्रकरणांच्या तपासात आता पश्चिम महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय. फरार मुख्य आरोपी बाळासाहेब गोडगे यानं सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील हेमंत कॉर्पोरेशनकडून मोठ्या प्रमाणात व्हे पावडरची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या 2 वर्षात 7 कोटी रुपयाहून अधिक किमतीची व्हे पावडर या हेमंत कॉर्पोरेशनकडून खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे पहिल्या वर्षाच्या तुलनेत दुसऱ्या वर्षी व्हे पावडर खरेदीत लक्षणीय वाढ झाली. या वाढीमागे नेमकं व्यावसायिक कारण होतं की इतर काही, याचा तपास आता सुरू आहे. या व्यवहारातून हेमंत कॉर्पोरेशनची भूमिका काय होती, पुरवठा कोणत्या अटींवरती करण्यात आला आणि पुढे ही व्हे पावडर नेमकी कुठे वापरली गेली, या सगळ्या बाबींचा तपास पोलीस करतायत. भूम दूध भेसळ प्रकरणात समोर आलेल्या या पश्चिम महाराष्ट्र कनेक्शनमुळे तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 2025-26 मध्ये 4,69,00,000 त्यांनी खरेदी केलेली आहे पावडर. ते पावडर त्यांनी एक्झॅक्ट कुठं वापरलेले, कशासाठी वापरलेले आहे ते आपल्याला आणखी 100% निष्पन्न झालेलं नाही. फक्त त्यांनी विकलेले आहे पुढे पावडर त्यांनी ते खरेदी करून. या प्रकरणामध्ये 7 आरोपी आहेत. अद्याप सर्व आरोपी फरार आहेत. तर तपासाच्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने तो तपास चालू आहे? आरोपी का सापडत नाहीये? आरोपी आता आपण शोधतोय. आरोपी त्यांच्या घरी जाऊन पण त्यांचे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेलं आहे. त्या ठिकाणी आपली टीम जाऊन त्या ठिकाणी शोधतोय, पण अद्याप मिळालेली नाही.